नमस्कार, मी वैष्णवीच फूड कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय झटपट असा होणारा मसाला पुलाव। रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर त्यासाठी हा मसाला पुलाव बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पुलाव बनवण्यासाठी इथं कढईचा वापर केलाय, तुम्ही त्याऐवजी कुकरमध्येही बनवू शकता। तर पुलाव बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतलंय, त्याच सोबत टाकूया 2 चमचे तेल। तुपामुळे पुलाव छान बनतो, त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप टाकलंय। तुम्हाला जर फक्तच तेलामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता। तेल गरम झालंय, आता त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया। जिरे छान तडतडलं की त्यामध्ये टाकूया 2 तमालपत्र, 1 चक्रफूल आणि 2 वेलची टाकत आहे। सोबतच 2 लवंग आणि 3 ते 4 दालचिनीचे तुकडे टाकत आहे। 3 ते 4 काळी मिरी टाकत आहे। आता हा सगळा मसाला व्यवस्थित परतवून घेऊया। यामध्ये आता टाकूया उभा चिरलेला कांदा। इथे मी 1 मोठा कांदा वापरला आहे। कांद्याला गुलाबी कलर येईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटं कांदा परतवून घेतलाय। इथे तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा गुलाबी कलर आलाय। आता यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्याच सोबत टाकूया उभी चिरलेली हिरवी मिरची। मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत। सगळं परतवून घ्यायचं आहे, 1-2 मिनिटांसाठी परतवून घेऊया। 1 उभा चिरलेला टोमॅटो घेतलाय, तो यामध्ये टाकूया। टोमॅटो परतून घेऊया। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे। तर मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। आता यामध्ये टाकूया उभा चिरलेला गाजर, सोबतच टाकूया बारीक चिरलेला बटाटा। त्याच सोबत टाकत आहे 3 ते 4 चमचे मटार आणि 3 चमचे बीन्स टाकत आहे। त्याच सोबत टाकत आहे बारीक चिरलेला फ्लावर। सगळ्या भाज्या छान 7 ते 8 मिनिटं परतवून घेऊया। बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी इथं भाज्या साधारणतः 8 मिनिटांसाठी परतवून घ्यायच्या आहेत। मसाला पुलाव बनवताना तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता। आता यामध्ये टाकत आहे 9 ते 10 काजूचे काप, यामध्ये आता टाकूया पाव चमचा हळद, त्याच सोबत टाकत आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया। त्याच सोबत 1 चमचा गरम मसाला। सगळं एकजीव करून घेऊया। साधारणतः 3 ते 4 मिनिटं भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत। यावरती आता झाकण ठेवून साधारणतः 8 मिनिटांसाठी भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। 7-8 मिनिटं झालेत, आता झाकण काढून घेऊया आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। त्याचसोबत टाकूया 3 ते 4 चमचे दही। इथे मी फ्रेश दह्याचा वापर केलाय, जास्त आंबट दही असेल तर ते वापरू नका। यामध्ये मी पुदिना वापरला नाहीये, तुम्हाला जर पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। सगळं एकजीव करून घेऊया आणि साधारणतः 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा भाज्या शिजवून घेऊया। साधारणतः 3 मिनिटं झालेत, आता झाकण काढून घेऊया। सगळ्या भाज्या जवळपास 60% शिजले आहेत, जास्त भाज्या शिजवायच्या नाहीयेत। मसाला पुलाव बनवायला मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलाय। बासमती तांदूळ वापरल्यामुळे भात अजिबात चिकटत नाही, मोकळा असा भात बनतो। आता यामध्ये पाणी घालून 3 ते 4 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे।
तांदूळ 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालून साधारणतः 15 ते 20 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवायचा आहे। तांदूळ असा पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे तांदूळ लवकर शिजतो आणि भात अजिबात चिकटत नाही। साधारणतः 15 ते 20 मिनिटे झालेत। तांदूळ छान असा भिजवून घेतलाय। आता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळ्या भाज्या आणि तांदूळ एकजीव करून घेऊया। सगळं नीट मिक्स करून झालंय। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। जेवढा आपण तांदूळ घेतलाय त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला हा पुलाव कुकरमध्ये बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा कप पाणी कमी टाका। मी इथे 2 कप पाणी टाकलं आहे। सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। मी सुरुवातीला मीठ थोडं कमी टाकलं होतं। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 15 मिनिटे झालेत। आता झाकण काढून घेऊया। तर इथे भात पूर्णपणे शिजला नाहीये, तर त्यासाठी 5 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून भात शिजवून घेऊया। तर 5 मिनिटे झाली आहेत। आता झाकण काढूया। इथे तुम्ही बघू शकता भात अगदी मस्त शिजला आहे। अजिबात भात चिकटलेला दिसत नाहीये। सगळ्या भाज्या देखील परफेक्ट अशा शिजल्या आहेत। मस्त असा मसाला पुलाव तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।